त्यांना 5 दिवस आठवडा पाहिजेच नाही. आणि तिथे जे सामान्य एखादे नागरिक जातात त्यांना भयंकर त्रास होतो त्या बँकेमध्ये जाता मागणी पूर्ण झालीच नाही पाहिजे. सुट्टीची सध्या त्यांना आवश्यकता एवढी नाही आहे, काहून त्यांना तसं काही काम नाही आहे की एकदम डोक्यावर काम सुरू आहे. नाही, ते योग्य नाही आहे, कारण सुट्टी काही आवश्यक नाही आहे. कारण त्यांच्याकडे आता तर एक नेहमीचा प्रॉब्लेम आहे, सर्व्हर डाऊन आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या अहवालावरून 27 जानेवारी रोजी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प झाली. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. मात्र सेवा संथ आणि वारंवार बँकेत जावे लागते, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये अगोदरच तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. यावर संवाद साधला नेशन सिटी न्यूजचे प्रतिनिधी प्रबोधिनी गायकवाड यांनी. 27 तारखेला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप झाला होता. या संपानंतर बँकिंग सेवा पूर्णपणे कोलमडली होती आणि नागरिकांना परत त्रास सहन करावा लागला. या संपाचं आवाहन केलं होतं युनायटेड नेशन ऑफ बँक फोरमच्या संयुक्त मंचाने. त्यांची मागणी होती की 5 दिवस आठवडा म्हणजे जे बँक कर्मचाऱ्यांना 2 शनिवार सुट्टी असते, तर आता त्यांना 4ही शनिवार सुट्टी हवी होती. पण आता प्रश्न आहे की ही बँक कर्मचाऱ्यांची मागणी कितपत योग्य आहे आणि यावर सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि नागरिकांना आणि त्यांच्या सोयीसुविधांना किती प्राधान्य दिलं पाहिजे, आणि यावरच आता आपण सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, इथे आपण आहोत आता. बँक कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, 5 दिवसांचा आठवडा करायचा आणि दर शनिवारी सुट्टी हवी आहे. अगोदरच बँकांना सगळ्यात जास्त सुट्ट्या आहेत, सगळ्यात जास्त पगार पण आहे. हा, मग अशातच त्यांची ती मागणी कितपत योग्य आहे? मागणी मान्य झालीच नाही पाहिजे. त्यांचे ऑलरेडी कसं आहे, त्यांना भरपूर सुट्ट्या मिळतात आणि कसं आहे की आधी जे 6 दिवसाचा आठवडा होता तोच बरोबर होता. त्यांना 5 दिवस आठवडा पाहिजेच नाही. अरे 5 दिवस आठवड्यानंतर ते बँकेमध्ये किती तास काम करतात त्यांना विचारा. आणि सामान्य जनतेनं ते कधी ते सिस्टममुळे फेल करतात, कधी काय. आणि तिथे जे सामान्य एखादे नागरिक जातात त्यांना भयंकर त्रास होतो त्या बँकेमध्ये जाता कधी कोणाच्या अकाउंट बरोबर लिंक राहत नाही, ते तर बरोबर समजून शकत नाही, बरोबर व्यवस्थित बँकवाले बोलत सुद्धा नाही त्याच्यामध्ये, असं आहे. आणि माझ्या मतानुसार तर जे 6 दिवसाचा आठवडा तोच ठीक आहे. कर्मचाऱ्यांना ते वागणूक बरोबर देत नाही. आणि कोणतंही काम आता तुम्ही करायला गेलात तर मग एका दिवसात पूर्ण होतच नाही होत. मग अशामध्ये ही मागणी कितपत योग्य आहे? अयोग्य आहे. त्यांची बँकवाल्यांची मागणी अयोग्य आहे. आणि हे बघा, हे कसं आहे, त्यांच्या वर्किंग आवरमध्ये ते बरोबर काम करत नाही. त्यांच्या जे वर्किंग टाईम आहे, अर्थात पाहिलं तर बँकवाल्यांना लंच टाईम राहत नाही. त्यांनी जर तो व्यक्ती जर कॅशियर तिथून गेला त्यांच्या ठिकाणी त्यांनी तिथे दुसरा बसवायला पाहिजे. ते तसे करत नाही. आमच्या वर्क लंच टाईमच आहे म्हणतात. दुसऱ्यांच्या सामान्य प्रश्न काय विचार करत नाही ते लोक. त्याच्यामुळे भयंकर 1-1 तासाची सुट्टी घेतात ते लोक बँकवाले. आणि समजा एखाद्याचे लोन वगैरे राहिला तर ते आपल्या उरावर बसून जातात ते लोक. लोन भरा आणि ते प्रायव्हेट एजन्सीवाले पाठवतात. ते मग घरी येऊन मुजिरा करतात, सीवी गाडी करतात. त्यांच्यासाठी त्यांचे काहीच नाही आहे. सामान्य जनतेला पिसून राहिले ते. अन्यथा त्यांची मागणी पूर्ण झालीच नाही पाहिजे. आणि मग यावर सरकारकडनं काय उपाययोजना झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? उपाययोजना काय मॅडम, सरकारने जे करायचं ते केलं. आधी प्रायव्हेट करून टाकलं आहे. तुमच्या लोन डिपार्टमेंट प्रायव्हेट देऊन टाकलं आहे, व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट प्रायव्हेट दिलं आहे, सर्वच काय दिलं. त्या सरकार काय करणार? सरकारनं आधी जे करायचे ते करूनच टाकलं आहे. पाहिजे त्याप्रमाणे वॅकन्सी खोला म्हणा, वॅकन्सी करते तर एम्प्लॉयमेंट येईल. ते एम्प्लॉयमेंटला लोकांचे कामं व्यवस्थित सुरू होतील, व्यवस्थित चालतील, असं आहे. सर, आपण बँकमध्ये नेहमीच जात असतो, पण बँकमध्ये आता सामान्य नागरिकांना आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो. कधी बँक कर्मचाऱ्यांकडून, कधी त्यांच्या सिस्टमकडून त्यांची सेवा संथ असते. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? बँकमध्ये मागच्या आठवड्यात 3 दिवस सुट्टी होती सरकारी. 4था दिवस बँकेने जाणून आपला संप काढला 27 तारखेला. कारण की जनताले अजून त्रास वाढायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांना सुट्टी पाहिजे. आता 5 दिवस ते काम करतात. दुसरे इतर जे सरकारी डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे त्यांना पण सुट्टी पाहिजे. पण बँकिंग हे अति आवश्यक सेक्टर आहे, म्हणून त्यांना 5 दिवसच्या 6 दिवस काम करणं आवश्यक आहे
असं माझं म्हणणं आहे. 27 तारखेला हा देशव्यापी संप झाला होता, त्यामुळे बँकिंग सेवा पूर्णपणे कोलमडली होती. पण ही जी मागणी आहे चारही शनिवार सुट्टीची, ही कितपत योग्य आहे? नाही, बँकिंग करता योग्य नाही आहे. कारण का जे जनता आहे त्यांना पण सुट्टी भेटत आहे की बा बँक सुरू असतात. आता बँकेला सुट्टी भेटन, त्यांची सुट्टी वाया आहे, ते काही कामात येतील नाही, म्हणून त्यांना सुट्टी नाही पाहिजे. उपाय योजना सरकार आता काढेल, पण सुट्टीची सध्या त्यांना आवश्यकता एवढी नाही आहे. काहून की लोकाला सुट्टी त्याच दिवशी भेटते, त्याच दिवशी ते आपल्या बँकिंगचं काम करतात, म्हणून त्यांना सुट्टी आवश्यक नाही आहे. आणि मग यामध्ये बँकमध्ये गेल्यावर सामान्य नागरिकांना आणि त्यांच्या सोयीसुविधांना अजून किती प्राधान्य देण्याची गरज आहे? प्राधान्य म्हणजे कथा, आता बँकेतून जास्त काम न राहता ऑनलाईन झालं आहे सगळं. त्यांना तसं काही काम नाही आहे की एकदम डोक्यावर काम सुरू आहे, तसं काही नाही आहे. ऑनलाईनमुळे बँकेमध्ये एवढे काम नाही आहे आधीप्रमाणे. 27 तारखेला देशव्यापी संप झाला होता बँक कर्मचाऱ्यांचा. त्यांची मागणी होती की 2 शनिवार नाही, चारही शनिवार सुट्टी असली पाहिजे. बरोबर. आणि यामुळे काय झालं होतं, सामान्य नागरिक परत एकदा त्रस्त झाले होते. तर यावर आता सामान्य नागरिक म्हणून मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे सगळं कितपत योग्य आहे? नाही, ते योग्य नाही आहे. कारण सुट्टी काही आवश्यक नाही आहे. कारण बँक आजकाल बघितलं आहे, साधारण माणसाला बँकेची काम पडते आहे. तर शनिवार जे येतो ना, सेकंड सॅटर्डे, त्यामुळे त्यांना एवढा प्रॉब्लेम नव्हतो. कारण 2 दिवस बँका बंद असतात, त्यामुळे ते सुट्टी द्यायला नकोच आहे सेकंड सॅटर्डेची जे आहे. आणि आता परत त्यांनी मागितलेली आहे, म्हणजे 5 दिवसाचा आठवडा म्हणत आहे, ते नकोच आहे माझ्या मतानुसार. कारण कामं खूप खोळंबतात. हे बघा, कोणत्याही म्हणजे बँकेत जर आपण गेलो तर सर्वसाधारण जो एक नॉर्मल माणूस आहे त्याला तर ट्रीट करतच नाही. एखादी मोठा माणूस असला तर त्याला कॅबिनमध्ये घेऊन वगैरे व्यवस्थित ट्रीट करतात. पण साधारण माणसाला एकदम हादावडाद करतात किंवा त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करत नाही. आणि केलं तरी मग ते काहीतरी त्याचे इश्यू दाखवतात, असा इश्यू आहे, तो आहे. आणि त्यांच्याकडे आता तर एक नेहमीचा प्रॉब्लेम आहे, सर्व्हर डाऊन आहे. आणि आमच्या याच्यावर खूप लोड आहे सर्व्हरवर, त्यामुळे असं स्लो चालते. त्यामुळे आपल्याला भरपूरसं वेटिंग करावं लागते या गोष्टीत. यासोबत आपण नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे. काही चांगल्या तर काही वाईट आहे. यासोबत तुम्ही आता बघत राहा नेशन सिटी न्यूज नागपूर.